ढिगाऱ्याखाली अडकलेला 10वा मृतदेह सध्या बाहेर काढण्यात आलेला आहे आणि ढिगाऱ्याच्या खाली खोलवरती हा मृतदेह होता। गेल्या अनेक तासांपासूनचे हे बचाव कार्य आणि शोध कार्य सुरू होतं। अखेर 10वा मृतदेह हाती लागलेला आहे। शोध कार्य आता काही वेळामध्ये थांबवलं जाण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। मिसिंग असलेले सगळे जे लोक होते त्यांचे मृतदेह हे सापडलेले आहेत। भिवंडीमध्ये कोहिनूर नावाची एक बिल्डिंग कोसळली आणि त्यामध्ये जवळपास 10 जणांचा मृत्यू झाल्याचं आता निश्चित झालेलं आहे। शेवटची 10वी बॉडी जी आहे ती देखील रिकवर झालेली आहे आणि हा जो मृतदेह होता तो ढिगाऱ्याखाली खोल रुतला गेलेला होता, त्याच्यामुळे तो शोधण्यात खूप वेळ गेला। मात्र त्यांच्या कुटुंबियांचं असं म्हणणं होतं की हा मृतदेह ढिगाऱ्याखाली आणि त्या शिडीच्या पाशी असेल, त्यामुळे NDRF आणि TDRF या दोन्ही पथकांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात शोधकार्य केलं आणि ते झाल्याच्या नंतर आता 10वा मृतदेह देखील हाती लागल्यामुळे जवळपास हे शोधकार्य जे आहे त्याला संपवण्यात येणार आहे। आपण पाहत आहे ही कोहिनूर बिल्डिंग आहे। या कोहिनूर बिल्डिंगची बी विंग जी आहे ती काल रात्री 11:30च्या दरम्यान अचानक कोसळली आणि त्या बिल्डिंगच्या कोसळण्यामुळे खाली असलेले काही मजूर आणि या बिल्डिंगमध्ये राहत असलेले काही रहिवासी त्या ढिगाऱ्याखाली अडकले होते। त्यांना शोधण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन हाती घेण्यात आलं आणि रात्री 1:30 वाजता NDRF आणि TDRF या दोन्ही पथकांनी एकत्रितरित्या हे जे शोधकार्य आहे ते हाती घेतलं होतं। मात्र सकाळपासून वेगवेगळे मृतदेह जे आहेत ते त्यांना या ढिगाऱ्याखाली मिळाले होते। आता शेवटचा 10वा मृतदेह देखील त्यांना मिळालेला आहे, त्यामुळे हे शोधकार्य जवळपास आता थांबवण्यात येणार आहे। सगळ्यांची जबाबदारी आहे अशा दुर्घटना टाळण्यासाठी, भविष्यात या दुर्घटना होऊ नयेत यासाठी सरकार आता काय पावलं उचलतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन विनेसा अक्षय भाटकर, ABP माझा, भिवंडी।